नमस्ते, टाइम्स डिजिटल मध्ये आपले स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। कशेडी बोगद्यातून मुंबईकडे जाण्यासाठी परवानगी नसतानाही काही अतिउत्साही वाहन चालकांनी हा नियम मोडला आणि बोगद्यातून मुंबईकडे जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे कशेडी बोगद्यातच वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला। कशेडी बोगद्यामधून केवळ कोकणात येण्यासाठीच एक मार्ग सुरू झाला आहे, मात्र मुंबईकडे जाण्यासाठीही वाहन चालक याच बोगद्यातून जाण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे दरवेळी या ठिकाणी वाहतूक कोंडी होते। दरम्यान या प्रकाराकडे अधिकारी आणि पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोवा राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना आणि स्वयंसेवकांना थकबाकी देण्याची मागणी केली आहे। गोवा सरकारने ही थकबाकी दिली नाही तर गोवा फॉरवर्ड पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। आमच्या अध्यक्षाने एक अत्यंत इश्यू काढिल्लो तो म्हणजे नॅशनल गेम्साचो जो रिकग्निशन जालें ना आनी पेमेंट जालें ना हाज्या संदर्भात आनी एज अ फॉलोअप ऑफ असेंब्ली जे इश्यूज आमच्या अध्यक्षान घेतले ताचे फॉलोअप म्हणून आमी सरकाराच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटांक आमी पत्रां करीत आहा, अध्यक्ष बरयत आहा। सो आज नॅशनल गेम्साचेर आमच्या अध्यक्षान एक पत्र केला। तुमकां याद जातली आमच्या अध्यक्षान तुमकां सांगिल्लें त्या वेळाचेर की आमी नॅशनल गेम्सा वेळार बोवाळे करूं नाशिल्लो, कारण राज्याक एक नांव येता। नॅशनल गेम सारको जो इश्यू जेन्ना येता राज्याक नांव येता आनी नांव येतना राज्याचें नांव घाण जावंक जायना येदो व्हडलो इव्हेंट जातना जो स्पोर्ट्स सारको इव्हेंट। पूण आतां नॅशनल गेम्स जावन गेले आनी ताचे नंतर पोस्ट मॉर्टम जर करता आतां जाल्यार आतां कोण येता की जे एथलीट्स आशिल्ले किंवा जे मेडल विनर्स जाल्यात तेंच्यांनी राज्या खातीर नांव जोडले, हांकां अजुनूय तांचे जे मानधन आहा ते दिवना। भुरग्यांनी जे व्हॉलंटियर्स म्हूण काम केल्लें छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा राज्य सरकारकडनं गेले वर्षभर सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य खासदार तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतनं राज्याभिषेकाच्या निमित्ताने एक भव्य दिव्य अशी रांगोळी साकारण्याचा आम्ही प्रयत्न करतो। जवळपास 1,25,000 स्क्वेअर फूटहून अधिक रांगोळी आपण काढण्याचा प्रयत्न करतो आहे। महाराजांना वंदन करण्यासाठी त्यांनी केलेल्या आपल्यावर केलेल्या उपकाराची करता थोडंसं का होईना आपण उत्तरदायित्व व्हावं या भावनेतनं आम्ही या गोष्टी सर्व करतो आहे। या निमित्ताने आपण सर्व शिवभक्तांनी आवर्जून ह्या रांगोळीला भेट द्यावी। 7 तारखेला संध्याकाळी मान्य खासदार तटकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच वरिष्ठ नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह्या रांगोळी प्रदर्शनाचं किंवा ह्या जे काही आपण सादर करतोय त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे आणि 7 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत साधारणपणे ही सर्वांसाठीच खासदार विनायक राऊत यांनी उमरे धरणाची पाहणी केली। या पाहणी दौऱ्यात त्यांनी धरणातील गाळ उपसा करण्याचे आणि धरणाची गळती रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले। त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। डिपार्टमेंट काही सांगत असेल विश्वास ठेवू नका। बघा आपल्याकडे आमच्या म्हण आहे, आता जो ओला भाग दिसतोय तो नक्की कालचाच आहे, तो 4 दिवसापूर्वीचा ओला भाग दिसत नाही। हा दिसतोय ना, इथून कंटिन्युअस ही लाईन दिसते। मग व्हर्टिकल तुमचे 2 इंच म्हणा किंवा काय म्हणा, व्हर्टिकल तुम्ही 2 इंच म्हणजे गेला की 4 फूट गेला ना 4 फूट तो दिसतोय ना, तो काय लाल भाग दिसतोय ना, लाल मातीचा। सातगाव आणि होनाड येथील रसोल केमिकल्स लिमिटेड कंपनीमध्ये 53वा कामगार सुरक्षा दिन साजरा करण्यात आला। यावेळी सुरक्षा ध्वजाचे ध्वजवंदन व्यवस्थापकीय अधिकारी विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सचिन प्रभू, अनिल पाटील आदी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीदेव नागनाथ मंदिरात मोठ्या जल्लोषात महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. तसेच या निमित्ताने धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू झाली आहे. बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पाताळगंगा नदी पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट आणि रसायनीतील पिल्लई HOC यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबळ शिशु विद्या मंदिर मोहपाडा येथे शालेय उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले. यानंतर पर्यावरण संतुलनासाठी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कापडी बॅग वाटप करण्यात आल्या. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांची 354वी पुण्यतिथी आणि शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हाधिकारी किसन चावडे यांची उपस्थिती होती. नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा समाधी स्थळाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ इतिहासकार बाळकृष्ण परब यांना सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे शौर्य सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मनसेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वासांबे मोहपाडा मनसे विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या घरकुल योजनेचे उद्घाटन सरपंच उमाताई मुंडे आणि संदीप मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि खेळ रंगला पैठणीचा महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जतकरांना दिलेला शब्द पाळला आहे. कर्जतकरांसाठी 57 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली आहे. या योजनेसाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांना अखेर यश लाभले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.